आपल्याला राजा व्हायचं असेल तर आपल्याला राजा सारखंच वागलं पाहिजे, ही भूमिका पहिली आपण लक्षात घेतलीच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. 120 कोटी लोकसंख्या आहे देशाची. त्या 120 कोटी लोकसंख्येमध्ये हुबेहूब सुरुवात तर करा, चालायला तर लागा, अडचण काय, पण जे कराल ते सर्वोत्तम करा, जे कराल ते सर्वोत्कृष्ट करा. अहो त्यातही प्रचंड मोठेपण आहे. तुम्ही काय करता याला हिमतीवर घ्या ना. 25,000चा काय, 5-5 लाखाचे मोबाईल घेऊन फिरा. बापाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. माझ्या पोराकडे 5 लाखाचा फोन आहे, थाटात सांगितलं पाहिजे त्यांनी. बापाच्या जीवावर कसले करता निष्ठून जावी, तसा आयुष्याचा काळ हातातनं निष्ठून जातो. आमच्या पोरांना त्याच्या आयुष्याचं मोल आणि महत्व सांगताना वेळेचं महत्व पहिल्यांदा समजावून सांगा. त्याला सांगा गेलेला वेळ परत घेता येत नाही. आपला वेळ दुसऱ्याला उधार सुद्धा देता येत नाही किंवा दुसऱ्याचा तासभर उसना घेता येत नाही. क्षण एकदाच येतो. ज्याला त्याचं संधीत रूपांतर करता येतं त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. ज्याला तो क्षण हातात पकडता येत नाही त्याच्या आयुष्याची. सगळ्यांचं अंतिम ध्येय काय? एक प्रश्न त्याहीपेक्षा महत्वाचा आहे. मुळात प्रत्येकानं आपापलं ध्येय ठरवलं आहे काय, या प्रश्नापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. बघतो जमलं तर करतो, बघून पाहतो काय होतंय का, शिवाय माघारी फिरायचं नाही, अजिबात फिरायचं नाही. झेपावत राहा, झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही सरपटत जा, सरपटता येत नाही घसरत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा आहे. आज मी काही बी सांगितलं ना, मी असा होतो तसा होतो, मला जेवण्याचे वांदे होते, लोक त्याला खरं समजणार. पण आता एखाद्या पोराची परिस्थिती वाईट आहे, त्याला खरं शिकायचं, अनेक समस्या आहेत. त्यानं इथे येऊन मी त्याच्या हातात माईक देतो, त्यांना गरिबीबद्दल बोलू द्या. इथला एकही त्याला मदत करणार नाही, तसं ऐकणार बी नाही. का तो कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. इसलिए कामयाब बनना सीखो. खूप लोक म्हणतात नशिबात असेल तर मिळेल, नशिबात असेल तर हातात येईल. पण एक गोष्ट खरीच आहे, नशिबात असलेली किंवा नसलेली गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न किती करता हेही महत्वाचं आहे. कारण नशीब सुद्धा तेव्हाच उजळतं जेव्हा माणूस प्रयत्नांची